Hi student, I am Sekhar Mande. Welcome once again my YouTube channel. Now in this video we are going to learn practice set 8.2. But before this we are going to learn types of quadrilateral. आपण कन्स्ट्रक्शन कंप्लीट केलं प्रिव्हियस व्हिडिओमध्ये. आता काय बघणार आपण टाइप्स बघणार आहे. टाइप्स बघून त्यांचे काय प्रॉपर्टीज आहे, काय नेचर आहे ते बघू आपण. पण लास्ट लेक्चर आपण काय बघितलं कन्स्ट्रक्शनमध्ये काय बघितलं आपण की कन्स्ट्रक्शनमध्ये इफ वी हॅव गिवन 5 पार्ट्स. मी काय सांगितलं तुम्हाला 4 sides, 4 angles and 2 diagonals. Means किती झाले 10 पार्ट्स पैकी जर आपल्याला काय केलं 5 पार्ट्स दिलेले असतील तर आपण काय केलं क्वाड्रिलॅटरल कन्स्ट्रक्शन केलेलं आहे बरोबर. पण आता आपल्याला काही जे स्पेशल टाईप्स आहे क्वाड्रिलॅटरचे ते बघायचे. आता फर्स्ट टाईप काय रेक्टँगल. आपण रेक्टँगल बघू. रेक्टँगल काय बघा rectangle means if all angles of a quadrilateral are 90 degree right angles, right, then that quadrilateral is known as rectangle. If all angles of a quadrilateral are right angles means of degree 90 degree right angles, then it is called rectangle, right. आता हा जो रेक्टँगल आहे आपल्याला कन्स्ट्रक्ट करताना काय करावं लागेल आता बघा. जस्ट ABCD इज ए रेक्टँगल. आता आपल्याला दोन ॲडजस्टंट साईड जर दिल्या, ही एक साईड आणि ही एक साईड, AB आणि BC ह्या दोन्ही साईड दिल्या तर आपण रेक्टँगल काय करू शकतो कन्वर्ट करू शकतो, कन्स्ट्रक्ट करू शकतो. कसं करता येईल कन्स्ट्रक्ट की AB ड्रॉ केलं आपण. जस्ट आपण आपल्या एक्सरसाइज आपल्या प्रॅक्टिस सेटमध्ये बघणारच आहे. जस्ट रफ सांगतो तुम्हाला. AB घेतल्यानंतर इथून प्रोटेक्टर लावणार, इथे राईट अँगल, इकडे प्रोटेक्टर राईट अँगल. कंपासमध्ये ही साईडचं डिस्टन्स घेणार आपण, इकडे एक चॉप, इकडे एक चॉप आणि हा भेटेल आपल्याला रेक्टँगल, राईट. वेन 2 sides आर गिवन, राईट. कारण काय प्रॉपर्टी काय त्याची की ऑल अँगल्स आर काय राईट अँगल. आता बघा आपण जर काय केलं रेक्टँगल कन्स्ट्रक्ट केला आणि जर काय केलं रेक्टँगल कन्स्ट्रक्ट केलं तर आपल्याला काय काय प्रॉपर्टी बघतील बघा मिळतील. आपण AB आणि DC याची लेंथ घेतली, AB आणि DC दोघांची लेंथ आपण मेजर केली. अगेन AD आणि BC ची मेजर केली तर आपल्याला काय दिसेल AB इज इक्वल टू लेंथ ऑफ AB इज इक्वल टू लेंथ ऑफ DC आणि लेंथ ऑफ AD इज इक्वल टू लेंथ ऑफ BC. म्हणजेच काय अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल आर congruent, that is equal, of equal length. ही 7 सेंटीमीटर असेल तर ही पण काय 7 सेंटीमीटर, ही 6 असेल तर ही पण काय 6. सेकंड आता आपण काय केलं हे AC अँड BD आर नोन ॲज डायगोनल्स. AC आणि BDला काय म्हणतो आपण डायगोनल्स. AC आणि BDची लेंथ जर आपण काय केले मेजर केली तर काय दिसतं आपल्याला. वी ऑब्झर्व दॅट लेंथ ऑफ AC इज इक्वल टू लेंथ ऑफ BD. सो वी टेक द प्रॉपर्टी डायगोनल्स of rectangle are also congruent, that is equal. थर्ड वन आता AM इज इक्वल टू काय जर तुम्ही AM लेंथ ऑफ AM आणि लेंथ ऑफ CM मेजर केले, DM आणि BM मेजर केले तर काय भेटेल तुम्हाला AM इज इक्वल टू CM अगेन DM इज इक्वल टू BM. सो व्हॉट वी से दॅट the diagonals of rectangle bisect each other, that is they divide each other in equal parts, that is DM is equal to BM and AM is equal to CM. So diagonals of rectangle bisect each other. ह्या 3 प्रॉपर्टीज आपल्याला रेक्टँगल आहे
रेक्टँगलशी निगडीत आहे. राईट. अथवा आपल्याला जर काय केलं असेल की दोन हे दिले असेल, दोन पार्ट्स दिले असतील, दोन थिंग्स, दोन इलेमेंट्स दिलेले असतील, देन वी कॅन कन्स्ट्रक्ट द रेक्टँगल. प्रॉपर्टीज लक्षात ठेवा. फॉर एव्हर तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी ह्या जॉमेट्रिक प्रॉपर्टीज ज्या आहे ह्या कोणाच्या रेक्टँगलच्या ह्या तुम्हाला बऱ्याच ठिकाणी लागणार आहे. ओके. नेक्स्ट बघा, नेक्स्ट टाईप काय, स्क्वेअर. पहिला टाईप काय होईल, आपण रेक्टँगल. सर्व टाईप्स आपल्याला दिलेले 1 बाय 1. एका प्रॅक्टिस सेटमध्ये 3 टाईप्स आणि दुसऱ्या प्रॅक्टिस सेटमध्ये 3 टाईप. रेक्टँगल, त्यानंतर आता स्क्वेअर. स्क्वेअर मीन्स इफ ऑल साइड्स and all angles of a rectangle are equal, then that quadrilateral is called square. Right. अथवा all angles आणि all angles are equal means each one is 90 degree because measure of sum of measure of angles of quadrilateral is 360. सगळे इक्वल आहे ते किती मग 90, दॅट इज राईट अँगल. सो स्क्वेअर. आता स्क्वेअर काढण्यासाठी काय दिलं आपल्याला, फक्त एक साईड दिली आपल्याला, ओनली वन साईड. आपल्याला बा वन साईड दिली तर आपण काय करू शकतो, स्क्वेअर काढू शकतो. ए बी, इथं आपण राईट अँगल प्रोटेक्टर लावला, राईट अँगल काढला आपण इथे. आणि हेच ए बी एवढं मेजर घेतलं, इकडे आर्क ड्रॉ केला, इकडे एक आर्क ड्रॉ केला. हा काय होता आपला स्क्वेअर. राईट. आपण प्रॅक्टिस सेटमध्ये स्क्वेअर ड्रॉ करणार आहे. हा काय ए बी सी डी इज ए स्क्वेअर, ऑल साईड्स आर इक्वल. आता आपण जर काय केलं, डायगोनल्स काढले याचे, ऑल साईड्स आर इक्वल, ऑल अँगल्स आर इक्वल. राईट. आता काय काय भेटेल, फर्स्ट प्रॉपर्टीज काय भेटेल याच्या, प्रॉपर्टीज सेम. आता स्क्वेअर इज नथिंग बट रेक्टँगल. स्क्वेअर काय, रेक्टँगल आहे. पण रेक्टँगलवर एक रेस्ट्रिक्शन जास्त आहे की काय, रेक्टँगलमध्ये काय बघितलं आपण की ॲडजस्टंट साईड्स आर नॉट इक्वल. रेक्टँगल कसा आहे, ह्या दोन्ही ज्या ॲडजस्टंट साईड्स आहे ह्या अनइक्वल आहे. याच्यात ॲडजस्टंट साईड्स कसं इक्वल आहे. राईट. सो रेक्टँगल आपलं स्क्वेअर इज रेक्टँगल बट वन थिंग इज मोर, एक रेस्ट्रिक्शन जास्त आहे. कोणतं की त्याच्यात सर्व साईड्स काय इक्वल आहे. मग आता ज्या ज्या प्रॉपर्टीज कोणाच्या की अपोजिट साईड्स आर इक्वल, ज्या ऑलरेडी याच्यात आलेच आहे, ऑल साईड्स आर इक्वल. राईट. आता याच्यात काय येईल बा, डायगोनल्स जर तुम्ही काउंट मेजर केले तर काय होईल, डायगोनल्स आर congruent. Second, diagonals bisect each other. Diagonals अथवा इथला जर अँगल तुम्ही केला, मेजर केला कोणता, DMA किंवा DMC और AMB, हा जर मेजर केला तर काय भेटेल, एक वन थिंग इज मोर, दॅट इज diagonals of square are perpendicular to each other. Diagonals of square are, टेक्स्ट मध्ये ह्या सर्व प्रॉपर्टीज आहेत, परपेंडिक्युलर टू ईच अदर. बा पुढे सर्व तुम्हाला याच्यावर वर्ड प्रॉब्लेम अल्जेब्रामध्ये म्हणजे आपलं लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल, टू व्हेरिएबल्समध्ये ह्या प्रॉपर्टीज आपल्याला याच्यावर आपल्याला एक्झाम्पल्स राहतात. म्हणून काय ह्या प्रॉपर्टीज आपण फॉर एव्हर स्पर्धा परीक्षेमध्ये, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम तुम्ही जिथे तिथे जाल, MPSC UPSCमध्ये सुद्धा याचा काय उपयोग होऊ शकतो. अथवा काय दिलं आपल्याला, डायगोनल्स ऑफ स्क्वेअर आर परपेंडिक्युलर टू इच अदर. त्याच्यानंतर बा हे जर अँगल तुम्ही काउंट, हा अँगल आणि हा अँगल, दोन्ही अँगल जर तुम्ही मेजर केले तर काय भेटेल तुम्हाला की दोन्ही अँगल्स काय, हा हे दोन्ही अँगल्स इक्वल आहे. बरं, म्हणजेच काय करतो, डायगोनल ऑफ रेक्टँगल
bisect the opposite angle, rectangle ni square, diagonals bisect the opposite angles. ह्या अपोजिट अँगल्सला काय करतो तो परत सांगतो, हा स्क्वेअर, तर हे अँगल्स काय करतो तो बायसेक्ट करतो, मीन्स ह्या दोघांचं मेजर काय राहील, सेम राहील, राईट. सो स्क्वेअर वन प्रॉपर्टी इज मोर फॉर स्क्वेअर. कोणत्या दोन प्रॉपर्टीज बघितल्या आपण, मोर की ते डायगोनल्स परपेंडिक्युलर आहे आणि अपोजिट अँगल्स काय करतो, बायसेक्ट करतो. ओके. वन मोर टाइप ऑफ quadrilateral is rhombus. याला मराठीत काय म्हणतात, आयत, चौरस, आणि याला काय म्हणतात, समभुज चौकोन. रोम्बस मीन्स ऑल साइड्स आर इक्वल इफ ऑल साइड्स ऑफ quadrilateral are congruent, that is equal, then it is called rhombus. आता ऑल साइड्स, आता आपण स्क्वेअर मध्ये पण बघितलं ऑल साइड्स आर इक्वल, बट वन थिंग इज मोर, दॅट इज ऑल अँगल्स आर इक्वल, राईट. पण रोम्बस मध्ये काय, आता रोम्बस कसा राहील, मग या टाईपमध्ये राहील. रोम्बस कसं ड्रॉ करणार आहे आपण, एक आपल्याला अँगल दिलेला असेल आणि एक साईड दिलेली असेल, तर आपण रोम्बस काढू. प्रॅक्टिस सेटमध्ये काढणार आपण रोम्बस, किंवा या टाईपमध्ये राहील. बरोबर. जर आपण याला सरळ केलं तर हा काय होईल, इट बिकम स्क्वेअर. बरोबर. म्हणून काय, हा असा झुकलेला राहील थोडासा या टाईपमध्ये. इकडे ए बी सी डी और जस्ट पी क्यू आर एस. आता ए बी सी डी हा जर रोम्बस, आपण अपोजिट साइड्स काय राहील याच्या, कॉन्ग्रुएंट म्हणजे काय, ऑल साइड्स इक्वल आहे तर अपोजिट साइड्स इक्वल राहणार आहे. याच्यानंतर याच्यात आता याचे डायगोनल्स कॉन्ग्रुएंट असणार नाही. डायगोनल्स आर नॉट कॉन्ग्रुएंट, बट डायगोनल्स आर परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ इच अदर, परपेंडिक्युलर बायसेक्टर राहतील. त्याच्यानंतर सेकंड थिंग, जर आपण हे अपोजिट अँगल्स रोम्बसचे अपोजिट अँगल्स जर आपण काय केले, मेजर केले, तर काय अपोजिट अँगल्स कॉन्ग्रुएंट राहील, राईट. आणि हा डायगोनल ड्रॉ केल्यानंतर हे अँगल जर मेजर केले, हा अँगल, देन दिस टू अँगल्स आर इक्वल, राईट. म्हणजेच काय, डायगोनल बायसेक्ट द अपोजिट अँगल्स. काय काय प्रॉपर्टीज येईल आपल्या, जो प्रॉपर्टीज diagonals are perpendicular bisector of each other. परपेंडिक्युलर आणि बायसेक्ट करतील, इक्वल पार्ट्समध्ये डिवाइड करतील, राईट. हिअर इज अँगल इज 90, म्हणजे कोणाची प्रॉपर्टी, स्क्वेअरची, राईट. बट अनइक्वल आहे. ह्या डायगोनल्स काय अनइक्वल, एक डायगोनल काय राहील, लहान राहील, एक काय राहील, मोठा राहील, राईट. त्याच्यानंतर सेकंड, अपोजिट, इथं आपण डायगोनल्स bisect the opposite angles. And third one, opposite angles of a rhombus are congruent. टेक्स्ट मध्ये ह्या प्रॉपर्टीज दिल्या आहेत, व्यवस्थित लिहून घ्यायचे. प्रॉपर्टीज लक्षात ठेवा. प्रॉपर्टीज ह्या आपल्याला ह्या स्टँडर्ड पुरतेच नाही, पुढे सर्व ठिकाणी लागणार आहे, 9thला 10thला. त्याच्यानंतर तुम्ही ज्या ज्या ठिकाणी जॉमेट्रिकल फिगर बघाल किंवा असे एक्झाम्पल्स, रिलेटेड एक्झाम्पल्स येतील, त्या त्या ठिकाणी तुम्हाला ह्या प्रॉपर्टीज माहीत असणं आवश्यक आहे. ओके.
Now we will say practice set 8.2. Question number 1. Draw the rectangle ABCD such that length of AB is 6.0 centimeter, length of BC is 4.5 centimeter. अथवा ड्रॉ रेक्टँगल ABCD such that आपल्याला रेक्टँगल ॲडजस्टंट साईड दिलेली, आपण जस्ट रफ फिगर घेऊ, रफ फिगर किंवा ॲनालिटिक फिगर काय राहतं याच्यात. ABCD, all angles are right angle 6 centimeter, this is 4.5 centimeter, right. अथवा कसं काढणार तुम्ही, व्हेरी इझी. AB 6 सेंटीमीटर, मी आता डबल घेतो आहे, तुम्हाला तर माहीत झालं असेल मी काय करतो आहे, मोठं दिसावं म्हणून मी काय करतो, डबल घेतो आहे. 6 सेंटीमीटर, तुम्ही 6 घ्यायचं आहे, 6 सेंटीमीटर. टेक राईट अँगल्स, isn't it? Then आता काय घ्यायचं आपल्याला, कंपासमध्ये किती डिस्टन्स घ्यायचं, 4.5. आपले हे साईड्स काढायचे, 4.5 डिस्टन्स घ्यायचं कंपासमध्ये, 4.5, राईट. मी आता डबल घेतो आहे, म्हणजे तुम्ही पण 4.5 घ्यायचं आहे आणि इथून आर ड्रॉ करायचं आहे, 1 सेकंड. We will get the points C and D. So we get rectangle that is 4.5 centimeter. Okay. Now question number 2 is practice set 8.2 चा क्वेश्चन नंबर 2 का, ड्रॉ अ स्क्वेअर WXYZ विथ साइड 5.2 सेंटीमीटर. मग आता रफ फिगर, पट्टी स्केल घेऊन काढायचं, तुम्ही पण मेजर घेण्याची गरज नाही, 5.2 घेण्याची गरज नाही, जस्ट WX. हां, अथवा इथं रेक्टँगल आपलं स्क्वेअर काढायचं, म्हणजे ऑल साईड्स आर इक्वल, राईट. याची किती दिली आपल्याला, 5.2 सेंटीमीटर. सो वी गेट 5.2 सेंटीमीटर, 5.2 सेंटीमीटर, ऑल एंगल्स आर इक्वल, WXYZ, all angles are right angle, right. So 5.2 that is 10.4. मी डबल घेतोय, तुम्ही 5.2 घ्यायचं आहे, राईट. दिस इज WX, राईट. आता याच्यात राईट अँगल्स घ्यायचे, W आणि स्वतः ॲक्टिव्हिटी करा की आपण ज्या प्रॉपर्टीज बघितल्या त्या प्रॉपर्टीज बरोबर आहे की नाही. आधी तुम्ही हे काढून त्यांची लेंथ मेजर करा आणि तुम्ही टॅली करू शकता, पडताळा घेऊ शकता. WX WXY आणि Z. So this is 5.2 centimeter, 5.2 centimeter. All angles are right angles. So we get required
square. Now question number 3, draw a rhombus KLMN such that the sides is 4 centimeter and angle K is 75 degree. अथवा KLMN all sides are equal. रफ फिगर आपण घेऊ. रफ फिगर सर्वांनी काढायचीच आहे. KLMN. आता अँगल के किती 75 डिग्री, राईट. अँगल के दिलं 75 डिग्री. अथवा पुढे येणारे आपण जो नेक्स्ट टाईप बघणार आहे पॅरलोग्राम. रोम्बस इज अगेन पॅरलोग्राम. अपोजिट साइड्स आर पॅरल. रोम्बसच्या पण काय राहील, अपोजिट साइड्स काय राहतात, पॅरल राहतात, राईट. सो अपोजिट साइड्स आर पॅरल. सो व्हॉट यू गेट, these sides are parallel, this is a transversal, right. So these two angles are interior angles, pair of interior angles. हा 75 तर हा किती येणार आहे 105, right. 75 then this angle is 105 because interior angles are supplementary. आपण पॅरलल लाईन्स चॅप्टर 2 मध्ये बघितलेलं आपण, बरोबर, पॅरलल लाईन्समध्ये. तर ही एक प्रॉपर्टी आपल्याला यूज करायची आणि आपलं रोम्बस ड्रॉ करायचं आहे. राहिला तेव्हा KL किती 4 सेंटीमीटर, KL 4 सेंटीमीटर, राइट. एंगल K 75 डिग्री. 0, 10, 20, 30, 70 आणि 75. दिस इज 105. आता याची काउंटिंग कशी करणार आपण, लेफ्ट कडून. हां, सो 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100 and 5, 105. Now this is rhombus, all sides are equal. KL KLMN. So this is 75, this is 105, right. This is 75, 105. We get required rhombus. Okay. Next one, question number 4. If diagonals of rectangle is 26 centimeter and one side is 24 centimeter, find the other side. मग इथे आपण जस्ट रफ स्केच घेऊ. Just A B C D is a rectangle. काय दिलं आपल्याला, one side is 24 centimeter and diagonal is 26 centimeter. Find the other side, right. Let quadrilateral ABCD is a rectangle, length of AB 24 centimeter, length of AC 26 centimeter. Now in triangle, in triangle ABC, angle ABC is equal to 90 degree. Therefore by Pythagoras theorem, length of AB square
length of AB square plus length of BC square is equal to length of AC square. AB 24 square, length of BC not known, this is 26 square. किती लाता 576 plus this is 776, right? Sorry, 676. So length of BC square 676 minus 576. So we get length of BC square is equal to 100, taking square root. Therefore, length of BC is equal to 10, right? And therefore, the length of other side is 10 centimeter. इथे आपण कोणती प्रॉपर्टी यूज केली, राईट अँगल ट्रायंगलची, राईट? नेक्स्ट फिफ्थ वन बघा, लेंथ ऑफ डायगोनल्स ऑफ ए रोम्बस ABCD आर 16 सेंटीमीटर अँड 12 सेंटीमीटर. फाइंड द लेंथ अँड पेरिमीटर ऑफ द रोम्बस. आता रोम्बस पहा, आपण रफ स्केच काढू, रफ फिगर. लेट ABCD इज ए रोम्बस. डायगोनल्स काय दिले 16 आणि 12. आता 16 आपल्याला माहिती आहे डायगोनल्स बायसेक्ट इच अदर अँड परपेंडिक्युलर. 8 8 and here is 6 6, 8 centimeter, 6 centimeter. आता AM आणि BM आपण वन साइड काढू, कोणती वन साइड काढली तरी आपल्याला काय वाटेल, ऑल साइड्स आर इक्वल, फाईंड, राईट? त्याच्यातून पेरिमीटर काढतील आपल्याला. लेट क्वाड्रॅटल ABCD इज ए रोम्बस. Length of AC is 16 centimeter, length of BD 12 centimeter. We know that diagonals of rhombus bisect each other bisect and perpendicular to each other, right? So what we get, length of AM 1/2, length of AC. जस्ट आपण हा ट्रायंगल घेऊ ऑब्झर्वेशन मध्ये, कोणता AMB, राईट? हा घेऊ आपण. लेंथ ऑफ AM 1/2 AC, that is 16 8 centimeter, and length of PM 1/2 BD, 6 centimeter. Now in triangle AMB, angle AMB is equal to 90 degree. Why? By this bisect and perpendicular to each other. So this angle is AMB is 90 degree. So what do you get? Length of AB is a diagonal. AB is a hypotenuse. AB
square is equal to length of AM square plus length of BM square. Right? Isn't it? Next, what do you get? Length of AB square, 8 square plus 6 square, that is 64 plus 36. So we get 100. So length of AB square is 100, and therefore length of AB is equal to 10 centimeter. And therefore side of rhombus is equal to 10 centimeter. Perimeter of rhombus. Perimeter means sum of all sides is outlined each in length, right? So rhombus, all sides are equal, so we get 4 into length of side, 4 into 10, that is 40 centimeter. Okay. Find the length of diagonal of a square with side 8 centimeter. Find the length of diagonal of square. Square काय आहे आपल्याला side 8 centimeter. Just draw rough figure of square ABCD. Property काय त्याचे all angles and all sides are equal, right? Sides किती दिले आपल्याला 8 centimeter. 8 centimeter. आपल्याला काय length of diagonal find करायचं, right? So let quadrilateral ABCD is a square, length of AB, length of BC, length of DC 8 centimeter, right? Also in triangle ABC, angle ABC is equal to 90 degree. Therefore by Pythagoras theorem, length of AC square is equal to length of AB square plus length of BC square. So 8 square plus 8 square, 64 plus 64, that is 128, and therefore length of AC is equal to root over 128. So 64 into 2. So what do we get? 64. Root 64 is 8. Root 2 is not possible. So 8 root 2 centimeter. Now diagonals of diagonals of square are congruent. Therefore what we get? Hence, therefore the length of diagonal or diagonals म्हणू शकतो मी, diagonals is equal to 8 root 2 centimeter. Okay. Now last question of practice set 8.2. Measure of angles of a rhombus is 50 degree. Find the measures of remaining 3 angles. बघा आता आपण एक रफ स्केच घेऊ. Rough figure A, B, C, D is a rhombus. Angle A is 50 degree. We have to find angle B, C and D. Let quadrilateral ABCD is a rhombus. Therefore angle A is
50 degree. The angle, measure of angle A. Now measure of angle C is equal to काय असणार आहे, measure of angle E. Measure of angle C and measure of angle A are equal. Why? Opposite angles of rhombus. आपण म्हटलं opposite angles of rhombus काय, congruent of rhombus, and therefore measure of angle C is equal to 50 degree. राईट. हा झाला. आता बी आणि डी आपण एक प्रॉपर्टी मागची पण सांगू शकतो काय, की जस्ट क्वाड्रॅटल ए बी सी डी इज रोम्बस, इट इज ऑल्सो पॅरलोग्राम. हा काय पॅरलोग्राम आहे आणि अपोजिट साईड्स काय राहील, पॅरल राहील. अगेन सेकंड थिंग अजून काय, ऑल्सो मेजर ऑफ अँगल बी इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल डी. राईट. मेजर ऑफ अँगल बी आणि मेजर ऑफ अँगल डी काय सेम आहे. राईट. This just take one number. Now in quadrilateral ABCD, measure of angle A plus measure of angle B plus measure of angle C plus measure of angle D is equal to 360 degree. Sum of measure of angles of quadrilateral is 360. A is 50 degree. Measure of angle B, I kept B as it is. C 50 degree. आता D च्या जागेवर काय रिप्लेस करतो मी, मेजर ऑफ अँगल D इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल B बाय 1. रिजन देतो बाय 1. 1 मीन्स दिस इक्वेशन 1. सो 50 डिग्री प्लस 50 डिग्री 100, 50 plus 50 100. Measure of angle B and measure of angle B, that is 2 times measure of angle B is equal to 360 degree. So 2 times measure of angle B 100 degree जाताना काय, and 2 measure of angle B is equal to 360 minus 100, that is 260 degree, and therefore measure of angle B two 60 by 2 130 degree, and therefore B आणि D का आपल्याला सेम आहे. मेजर ऑफ अँगल B, measure of angle D is equal to 130 degree. Therefore measures of angles are 50 degree, 130 degree, 50 degree and 130 degree. Okay.